देशातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषीथॉन 2025 चे ठक्कर डोम एबीबी सर्कल जवळ गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी दिमाखदार उद्घाटन झाले। या वर्षीचे मुख्य आकर्षण ठरलेल्या लाईव्ह डेमो पीक प्रात्यक्षिक मळ्यात आधुनिक तंत्रज्ञानाने पिकवलेली 40हून अधिक पिके पाहण्यासाठी शेतकरी, कृषी विद्यार्थी आणि संशोधकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली। उद्घाटन प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे सर, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, दाणा अध्यक्ष अरुण मुळाने तसेच आयोजक संजय न्याहारकर व साहिल न्याहारकर आदी उपस्थित होते। यावेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेट्टे यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सहकार महर्षी म्हणून सन्मानित करण्यात आले। मान्यवरांनी कृषीथॉन मध्ये शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे व बदलत्या हवामानातील उपाय यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत असल्याचे सांगितले। द्राक्ष शेतीतील विमा व कव्हर क्रॉप संदर्भातही या ठिकाणी महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत। यावर्षी कृषी निविष्ठा बियाणे, कृषी अवजारे, ट्रॅक्टर, सिंचन साधने, फवारणी यंत्रे, बँका, विमा कंपन्या, रोपवाटिका आणि संशोधन संस्थांसह देश-विदेशातील 300 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या। 25 चा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते झाला असे आमचे सहकारी खासदार राजाभाऊ वाजे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शेटे साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे संजय भाऊ न्याहारकर, साहिल न्याहारकर, सौभाग्यवती न्याहारकर मॅडम, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले नाडाचे अध्यक्ष अरुण शेठ मुळाले, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासजी भोसले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आत्माचे प्रोजेक्ट डायरेक्टर काशीद साहेब, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने साहेब, लोकेशजी शेवडे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कादवाचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून आलेले सर्व शेतकरी प्रतिनिधी, कंपन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी, आज हा कृषीथॉन 2025 हे प्रदर्शन मला वाटतं 18वं प्रदर्शन आहे। 1998 पासून याची सुरुवात संजयजी न्याहारकर आणि हा कृषीथॉन परिवार आपल्यासाठी करतोय। खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी महाकुंभ मेळावा येतोय आणि शेतकऱ्यांचा हा महाकुंभ मेळावा या नाशिक नगरीमध्ये या कृषीथॉनच्या निमित्ताने होतोय असं मला या निमित्ताने सांगावंसे वाटतं। कारण आदरणीय शेटे साहेबांनी आपल्याला सांगितलं की पारंपरिक पद्धतीने आपण त्यांनी हेल्याचं उदाहरण दिलं आणि ते करत करत आज आपण AI टेक्नॉलॉजीपर्यंत शेतीच्या बाबतीमध्ये वेगवेगळी टेक्नॉलॉजी स्वीकारली आणि ही प्रगती करत असताना ह्या शेतीच्या प्रगतीमध्ये वेगवेगळे जे प्रयोग होतात, आता नवीन इंटरनेटचं युग आलंय म्हणून तरुण शेतकरी हे सगळं इंटरनेटवरती जाऊन शोधतात, परंतु शोधणं आणि त्याची मांडणी किंवा त्याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं बारामतीनंतर आपण सगळे कृषीथॉनचे देताय त्याचा नक्कीच आनंद आहे। कारण आपण शेजारीच डेमो प्लॉट पण केलेले, जसं बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये की त्यांनी कशी शेती ही वेगवेगळे प्रयोग करून केली जाते आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून। कारण आपण बघतोय की ह्या वर्षी द्राक्ष शेतीमध्ये किती अडचण आपल्याला सगळ्यांना मोठी निर्माण झाली की 70 ते 80% बागा या उभ्या आहेत। म्हणजे द्राक्ष शेतीच्या इतिहासामधलं हे काळं वर्ष आहे आणि मग आता याच्यावरती आपल्याला काय बदल करता येईल या दृष्टीने जे आता AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती कशी करता येऊ शकते, कमी खर्चामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये किंवा जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं उत्पादन कसं घेता येतं, याचे डेमो प्लॉट हे 3-3.5 महिन्यापासून आपण तयार केले आणि त्याचा नक्कीच फायदा, कारण
नुसतं तोंडी सांगितलं जातं, पत्रकं मिळतात आणि शेवटी सगळं शेतकऱ्याला स्वतः करावं लागतं. परंतु जर त्याचे प्रात्यक्षिक प्लॉट जर असतील तर नक्कीच शेतकरी त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा या येणाऱ्या काळामध्ये घेतील. बोलण्यासारखं खूप आहे. या ठिकाणी भोसले साहेबांनी आम्हाला ज्या सूचना केल्या, कारण शेतकऱ्यांचं जीवनमान हे अतिशय म्हणजे एका बाजूला म्हणायचं की देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली आहे, परंतु शेतीकडे शासनाची धोरणं मग ते केंद्राचं असो नाही तर राज्याचं असो सातत्याने दुर्लक्ष करते. आज आपण कांदा असेल, द्राक्ष असेल, सगळ्याच पिकांच्या बाबतीमध्ये जगामध्ये मागचे 10 वर्ष जर आदरणीय पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जर बघितले आपण तर त्यावेळेस शेतीला चांगले दिवस आले होते. शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून मिळत होत्या, परंतु आता इथं नवीन टेक्नॉलॉजी द्यायचं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला जिथं भाव मिळेल तिथं भाव मिळायला लागला की शेतकरी कसा खड्ड्यात जाईल या दृष्टीने धोरणं राबवायचं. आणि अशा पद्धतीची जर नीती राहिली तर शेतकरी शेती करणं सोडून देईल आणि शेवटी ती शेती कुठेतरी आपल्याला खाजगी ठेकेदारांच्या हाती नेऊन द्यावी लागेल की काय, आणि त्याच शेतीवरती आपल्याला काम करावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. बोलण्यासारखं खूप आहे, राजा भाऊ बोलतील, परंतु तुम्ही जी इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये आपण जी सूचना केली आहे, जर आपल्या देशाची जर सरकारची जर इन्शुरन्स कंपनी असेल तर या बाकीच्या कंपन्यांना देऊन वेगवेगळ्या निकष लावणं, अडचणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्माण करणं, म्हणजे शेतकऱ्यांचा कळवळा जर खऱ्या अर्थाने दाखवायचा असेल तर जे आपलं नॅशनल इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनीकडे जर आपण ही देण्याच्या दृष्टीने, विमा देण्याच्या दृष्टीने आपण जी मागणी केली ती मागणी नक्कीच आम्ही अधिवेशनामध्ये मांडण्याचा किंवा कृषी मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. मागच्या काळामध्ये 15 दिवसापूर्वी किंवा तसं 5 मे पासून आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त द्राक्ष बागेचं नुकसान झालं आणि म्हणून मी आणि राजा भाऊ वाजे यांनी आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली आणि भेट घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडल्या. फक्त आश्वासन देणं याच्या पलीकडे काही होत नाही. वाटलं तर अधिवेशन काळामध्ये आता बघू कसं या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जमतं, परंतु तुम्ही जर येत असाल द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही सगळ्यांबरोबर आम्ही बैठक आयोजित करून शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी काय मदत करता येईल तो करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक आदरणीय शेटे साहेबांना सहकारमर्षी हा पुरस्कार दिला की साहेबांनी म्हणजे खऱ्या अर्थानं शेतीमधून हे सगळं नंदनवन फुलवण्याचं काम घरचं असेल किंवा सगळ्यात दिंडोरी तालुका असेल किंवा जिल्ह्यामध्ये एक आदर्शवत शेती म्हणजे राजकारणाबरोबर नाही तर राजकारण करता करता शेतीचं पार वाटलं होतं, परंतु आदरणीय साहेबांचं एवढं बारीक लक्ष असतं की किती सगळ्या गोष्टी करत असताना शेतीकडे कधी दुर्लक्ष होऊ देत नाही. आणि सगळेच त्यांचे कुटुंबीय हे शेतीमध्ये म्हणजे त्यांचे चिरंजीव इथं बसलेले की जर त्यांना विचारलं राजकारणाच्या बाबतीत तर ते काहीच सांगणार नाही, म्हणजे त्यांनी त्याच्यात झोकूनच घेतलं नाही. परंतु आदरणीय साहेब हे करताय, परंतु त्याचबरोबर शेतीला खूप सांभाळण्याचं काम करताय आणि हा जो सन्मान खऱ्या अर्थानं सहकारमर्षी म्हणून साहेबांना दिलाय हा आदरणीय साहेबांचा खऱ्या अर्थाने सन्मान झालाय असं मला या निमित्ताने वाटतंय. मी साहेबांना या निमित्ताने साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि कृषीथान परिवाराचे संजय नेहारकर असतील, साहिल नेहारकर असतील किंवा मॅडम असतील या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो की आपण हा पुरस्कार आदरणीय साहेबांना दिला. आणि एक मोठं व्यासपीठ हे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या माध्यमातून उपलब्ध करून दिलं. जवळजवळ 300 पेक्षा जास्त कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या. मग त्यामध्ये बियाण्यापासून रासायनिक खतं असतील, औषधं असतील किंवा नवनवीन तंत्रज्ञानाने आता वेगवेगळ्या ट्रॅक्टर या ठिकाणी आहेत, अवजारं आहेत किंवा नर्सरीच्या माध्यमातून आपण सगळी माहिती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध करून देतात. त्याबद्दल मी आपणा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. अनेक वेगवेगळ्या कंपनीज वर्षभर संशोधन करतात आणि एखादं चांगलं प्रॉडक्ट तयार झालं की ते जर शेतकऱ्यांसाठी लॉन्च करायचं असेल तर ते सगळे
कृषीथॉनची निवड करतात हीच आपल्या सगळ्यांसाठी जमेची बाजू आहे आणि म्हणूनच सगळेजण कृषीथॉनला येत असतात. यानंतर मी आमंत्रित करीन माननीय खासदार वाजेसाहेबांना की त्यांनी यावं आणि या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय खासदार राजाभाऊ. कृषीथॉन 2025 या शेतकऱ्यांसाठीच्या प्रदर्शनाचं हे 18वं आवृत्ती आणि त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, खास करून उपस्थित असलेले आदरणीय श्रीरामजी शेटे साहेब, माझे सहकारी आदरणीय खासदार बगरे सर, आदरणीय लोकेशजी शेवडे, माने साहेब, द्राक्ष बागायतदार संघाचे आदरणीय कैलासबाबू भोसले, मुळानीजी, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे कृषीथॉन सुरू झालं ते आदरणीय संजयजी न्यारकर आणि आता जे हे पुढं चालवत आहेत ते आदरणीय साहिलजी आणि त्यांचा सर्व परिवार, समोर बसलेले सर्व मान्यवर, कादवा सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, शेतकरी बंधूंनो, माता भगिनींनो आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. कृषी प्रदर्शन हे नुसतं प्रदर्शन म्हणून नावाला प्रदर्शन आहे, परंतु काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळावं. पारंपरिक शेती करता करता नव्याचा ध्यास कसा घ्यावा आणि त्याचं मार्गदर्शन कसं मिळावं यासाठी एक उत्तम गोष्ट काय असेल तर हे कृषी प्रदर्शन आपल्याकडे भरते. बऱ्याच ठिकाणी कृषी प्रदर्शन त्या भागात भरतात, परंतु कृषीथॉनमुळे आपल्या नाशिकला एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 300 स्टॉल लागतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन नवीन काय ह्या वर्षभरात काय ज्याचे इन्व्हेन्शन झालंय, काय आपण नवीन देऊ शकतो हे आपण जे पाहतो तर ते मला वाटतं हे आपल्याला एका जागेवर सगळं पाहायला मिळतं आणि म्हणून हे मला वाटतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांपुढच्या अडचणी खूप आहेत. आपण जर भाषण जर ऐकलं तर शेतकऱ्यांच्या अडचणींचा पाढा वाचला जातो, परंतु ज्या अडचणी दूर करणारे जे आहेत ते त्या अडचणी लक्षात घेतात की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून नवीन नवीन कल्पना घेऊन शेतकरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आधार देण्यासाठी कृषीथॉन सारखे प्रदर्शन असतात आणि त्याच्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. नवीन अवजारं काय आलीत, आता उत्पन्न वाढीचं शक्यता खूप कमी आहे. भाव वाढतील, कधीतरी भाव वाढतील. एखाद्याला भाव मिळाला तर जेव्हा 10 लोकांचं नुकसान होईल तेव्हा एकाला भाव मिळतो. जसं भोसले साहेबांनी सांगितलं की 70-80% बाग निफाड आणि दिंडोरी तालुक्यात फेल आहेत, परंतु दुष्काळी भाग असल्यामुळे सिन्नर तालुक्यातली बाग यंदा चांगली आहे. कारण पाणी कमी असल्यामुळे छाटणी लवकर होती, छाटणी लवकर झाल्यामुळे काडी जास्त लवकर तयार होती आणि त्यामुळे यावेळेस जो पाऊस जरी 6 महिने झाला तर यावर्षी नुकसान कमी आहे. आणि जरी 10-20% नुकसान असलं तरी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाकीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला भाव मिळेल, म्हणजे कुणाचं तरी नुकसान व्हायला पाहिजे तेव्हा आपल्याला भाव मिळतो, अशी आपली मनस्थिती झालेली आहे. त्याच्यातून बाहेर यायचं असेल तर आता खर्च कमी कसा होईल, उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आपण करतोय, पण खर्च कसा कमी होईल यासाठी मजुरी आहे, पेस्टिसाइडचा खर्च आहे, तो कसा कमी होईल यासाठी जे मार्गदर्शन आपल्याला पाहिजे ते या कृषीथॉन प्रदर्शनासारख्या प्रदर्शनांमधून मिळतं. आणि नवीन अवजारांची माहिती घेऊन आपण मजुरीचा खर्च कसा कमी करू शकतो यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यासाठी या सर्व गोष्टी फायदेशीर आहेत. शेतकरी अडचणीत नक्कीच आहे. ज्याला जमेल
त्यांनी त्यांचा प्रयत्न करून आपण स्वतः काय करता येईल ते आपण करतोय, परंतु पिकवता येतं पण विकता येत नाही. जे शेटे साहेबांनी सांगितलं हे खरं आहे, कारण विक्री आपल्या हातात नाही आणि त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि आपणही काय करतो की गेल्या वर्षी कांद्याला जर बाजार जास्त भाव मिळाला तर आपण यंदा इतकी कांद्याची लागवड करतो की यावर्षी कुणालाच भाव मिळणार नाही अशी व्यवस्था होती. यावर्षी जर पाऊस इतका पडलाय, मे महिन्यापासून म्हणजे हार्वेस्टिंग पासून पाऊस पडतोय, तो जर पाऊस पडला एवढा नसता तर आता मला वाटतं कांदे मातीमोल सुद्धा विकले गेले असते. आता जो भाव मिळतो 700-700, आता थोडे वाढलेत पण मध्यंतरी 600-700 रुपये झाले होते, ते सुद्धा भाव आपल्याला मिळाले नसते. म्हणजे आपण कुठेतरी रिझर्व्ह राहिलं पाहिजे. आपण कुठेतरी आपण ठरवलं पाहिजे की आपण एवढाच माल पिकवला पाहिजे आणि त्याच्याशिवाय माल कमी असला, मागणी जास्त असली तरच आपल्याला 2 पैसे मिळतील. याची काहीतरी व्यवस्था, एक काहीतरी योजना आपण आखली पाहिजे सर्वांनी मिळून. मला वाटतं कृषी खात्याने शेतकऱ्यांना हे सुद्धा शिकवलं पाहिजे की आता आपण काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण या वर्षी 2 एकर कांदे तर पुढच्या वर्षी 5 एकर कांदे होतात, त्याच्या पुढच्या वर्षी 10 एकर होतात. आज मजुरी जर 6,000 रुपये एकर असेल लावायची तर ज्याला 1 एकर लावायचे तो लगेच 7,000 करतो आणि आपणच आपलं नुकसान करून घेतोय, असं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून कुठेतरी हे थांबवलं पाहिजे आणि काहीतरी आपण कुठेतरी कॅप, ज्याला म्हणतो आपण कॅप टाकला पाहिजे आणि त्याच्यातून कसं उत्पादन हिशोबात होईल एवढंच पाहून आणि मग ते ग्राहकांपर्यंत जाताना आपल्याला 2 पैसे प्रत्येकाला कसे योग्य मिळतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचं एक आयोजन हे जे कृषीथॉनमध्ये होतं त्याच्यातून आपल्याला नवीन शिक्षण मिळतं. याच्यातही मला वाटतं साहिलजी आणि संजयजींनी याबाबतही विचार करावा आणि शेतकऱ्यांना शिक्षित सुशिक्षित आहेत ते, पण या बाबतीत शिक्षित कसं करता येईल यासाठी जरूर प्रयत्न करावा. मला वाटतं कृषी खात्याची मदत याच्यात घ्यावी आणि नक्कीच याच्यातून काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा होईल. अडचणी आपण दरवेळेस म्हणतो खूप आहेत, पण त्याच्यातून मार्ग शेतकरी स्वतःच काढतात, कुणी मदतीला येत नाही. आणि म्हणून शेवटी आपण हिमतीने उभं राहिलं पाहिजे. ज्या आत्महत्या आहेत त्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. आपण सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे. एखादा व्यापारी, तसा एखाद्या व्यापाऱ्यात अडचणीत आल्यावर सगळे मिळून त्याला मदत करतात आणि त्याला पुढे जाण्यासाठी कसं प्रयत्न करतात, तसं मला वाटतं एखाद्या शेतकऱ्याची अडचण झाल्यावर सर्व शेतकऱ्यांनी मिळून मदत करून आपण त्याला आत्महत्यांपासून रोखलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये. जो आपण दरवेळेस फक्त एवढंच म्हणतो की हा जगाचा पोशिंदा आहे, जगाचा पोशिंदा आहे, आणि जगाचा पोशिंदाच जर आत्महत्या करत असेल तर मला वाटतं की याच्या इतकी लांछनास्पद गोष्ट आपल्यासाठी नाही आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की कुठेतरी आपण सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला पाहिजे की सर्वांनी मिळून ही शेती केली पाहिजे, ज्याला आपण कम्युनिटी फार्मिंग म्हणतो, किंवा एक विचार करून, एकत्र विचार करून, गावाने पंचक्रोशीने एकत्र विचार करून काहीतरी नवीन पद्धतीने शेती केली पाहिजे. या भावनेचा एक भाग म्हणून मी आता बोललो. काही थोडं जास्त बोललो असेल तर मला क्षमा करावी, परंतु माझे विचार मी मांडले. मी प्रयत्न करतोय. मी असं बऱ्याच ठिकाणी सांगतो, लोक ऐकत नाही. मी स्वतः शेती करताना त्या पद्धतीने शेती करतो की कमीत कमी उत्पादन, कमीत कमी लागवड, खर्च कसा येईल आणि कमीत कमी लागवड करून उत्पादन आपण वाढवा घेऊन 2 पैसे आपल्याला जास्त कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावा. ही मी प्रयत्न करतोय, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु अजून सर्वसामान्य शेतकरी त्याच्यातून ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. परंतु शासनाने आणि आपल्यासारख्या तज्ज्ञ लोकांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे आणि याच्यातून नवीन मार्ग काढले पाहिजे. एवढंच या निमित्ताने बोलतो. आपण सर्वजण आलात, मलाही बोलवलं, सत्कार केला आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्याचा योग आमच्या सर्वांना आला, त्याबद्दल मी नेहारकर परिवाराचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संघटित शेती आणि सर्वांनी संघटित आलं तर नक्कीच आपली सगळ्यांची प्रगती आहे. आणि आपल्यापैकी कोणावरही काही संकट आलं तर आपण इतरांनी धावून जाणं हे जास्त गरजेचं आहे. हेच राजाभाऊंनी त्यांच्या भाषणातून या ठिकाणी सांगितलं. धन्यवाद. आज या ठिकाणी माननीय खासदार राजाभाऊ, त्यानंतर भगरे गुरुजी हे आले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. यासोबतच या ठिकाणी अभिमन्यू काशीद साहेब, आमचे कैलास भोसलेजी, नाडाचे अध्यक्ष अरुण मुळाणेजी, श्रीराम शेटे साहेब, रवींद्र मानेजी, लोकेश शेवडेजी, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण सगळेजण आलात,
आपण देखील उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मी निहारकर परिवाराच्या वतीने आणि कृषीथॉन परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपला आहे. आपण प्रदर्शनाचा आनंद घेऊ शकतात, बघू शकतात, मळ्यावर सुद्धा जाऊ शकतात आणि पुन्हा एकदा उद्यापासून या ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.